आज 2 जानेवारी आहे. कालपासून सातारला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं काम सुरू झालेलं आहे. आज 2 जानेवारी ला दुसरा एक कार्यक्रम संध्याकाळी हा कराडला ठेवण्यात आलेली माहिती मिळाली. कराडला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तो कार्यक्रम हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 जानेवारी 1940ला जी भेट कराडला दिलेली होती, त्या भेटीच्या वेळी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑफिसवर आलेले होते. अशा तऱ्हेचं म्हणणं मांडून गेल्या वर्षीपासून कार्यक्रम घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि साहित्य संमेलनाकडची मंडळी उद्या त्या ठिकाणी त्यांनी बोलवलेली आहेत. तर या पार्श्वभूमीवर काही प्रश्न गंभीरपणे उभे राहतात. एक तर हा सगळा कार्यक्रम आहे तो गेल्या वर्षीपासूनच सुरू होतो, हे कसं काय? हे जर त्यांना एवढं मोठं महत्वाचं वाटत होतं आणि बाबासाहेबांच्या एवढा जर आदर होता, तर 2 जानेवारी 1940 पासून गेल्या वर्षीपर्यंत त्यांना का तो कार्यक्रम महत्वाचा वाटला नाही, हा प्रश्न आहे. आणि 2 जानेवारी 1940ला सुद्धा जे बाबासाहेब आंबेडकर इथं आलेले होते, ते म्युन्सिपाल्टीनं, कराड म्युन्सिपाल्टीनं त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम ठेवलेला होता. त्या सत्कार करण्याच्या कार्यक्रमाला ते या ठिकाणी आलेले होते आणि त्यांच्याकडे जे पुरावे आहेत ते काय बोलले होते याचा पुरावा तिथे आहे. परंतु इथं त्यांच्या ऑफिसला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑफिसला ते आले, याचा पुरावा फक्त केसरीची एक छोटी बातमी दाखवली जाते असं मला समजलं. मग त्या तेवढ्या एकाच पेपरला आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाणामध्ये कुठं आलेली नाही. अख्खं लिखाण वाचून बघितलं तरी कुठं आलेलं नाही. मी माझ्यासारख्या माणसांनी, अनेक लोकांनी माझ्यासारख्या हे सगळं वाङ्मय वाचलेलं आहे, तिथं कुठं आलेलं नाही. आणि यांना महत्वाचं वाटत होतं तर मग असे मी म्हणालो तसं आधी इतक्या वर्षी, कितीतरी वर्ष गेली, 40 म्हणजे किती वर्ष गेली आता, 1940 म्हणजे, तर ते गेल्या वर्षीपर्यंत का गप्प बसले? आणि एकाच पेपरला बातमी येते, ती 4 ओळीची बातमी आहे, ती काय फार मोठी महत्वाची बातमी आहे नाही आहे. आणि मुख्य कार्यक्रम तो नव्हताच. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे त्यावेळेला त्याची माहिती जी उपलब्ध झालेली आहे ती म्युन्सिपाल्टीच्या रेकॉर्डमधली माहिती ही त्याच्याविषयी एक ग्रंथ तयार झालेला आहे. ते अनेक वर्ष जे कराड म्युन्सिपाल्टीचे नगराध्यक्ष राहिले, ते आमदार राहिले, ते देशभक्त पी.डी. पाटील यांच्या कारकिर्दीमध्ये तो ग्रंथ तयार झालेला आहे आणि तो ऑथेंटिक आहे, कारण त्यांच्याकडे त्याचा पुरावा आहे म्युन्सिपाल्टीच्या दप्तरामध्ये. तिथं सुद्धा उल्लेख असायला पाहिजे होता की इथं असे गेले, मामूक झालं. त्याच्यामध्ये उल्लेख जो आहे तो असाच आहे की त्यांची गाडी बिघडली, ती गाडी बिघडली येत असताना, ती गाडी बिघडल्यानंतर त्यांना एक व्यापाऱ्याने ओळखलं येताना, त्या व्यापाऱ्याने मी सोडतो म्हणून त्यांना सांगितलं आणि त्यानंतर मग पुन्हा ते त्या गाडीत बसून आले आणि त्या गाडीला पण ॲक्सिडेंट झाला आणि त्यानंतर मग हॉस्पिटल वगैरे असं सगळं होऊन ते त्यांना काही इजा झाली नव्हती, त्यामुळे ते सरळ कार्यक्रमाकडे गेले असं त्यामध्ये आलेलं आहे. अशा पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम जरा शिजवून तयार केलेला आहे. तो करणं हे बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये गैरसमज पसरवण्यासारखं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर असं त्या भाषणामध्ये म्हणाले, ते भाषणच दिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये. त्या भाषणामध्ये ते असं म्हणालेले आहेत की सर्वांना स्वातंत्र्य पाहिजे, कारण स्वातंत्र्य चळवळ चालू होती. सर्वांना स्वातंत्र्य पाहिजे आहे, पण ज्यांना स्वातंत्र्य पाहिजे आहे ज्यांना स्वातंत्र्य आजपर्यंत कधीच मिळालं नाही, त्यांना स्वातंत्र्य मिळण्याचा विचार कधी, त्यांच्या गुलामगिरी संपवण्याचा विचार केला पाहिजे का नको? त्यामुळं मग स्वातंत्र्य पाहिजे आणि ते स्वातंत्र्य पाहिजे म्हणणारे जर या बाकीच्या लोकांच्या गुलामीला कारणीभूत असतील तर त्या गुलामीतून त्यांची मुक्तता करणार की नाही, असा प्रश्न भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी उपस्थित केलेला आहे.
आणि तो प्रश्न आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीच्या बाबतीत उपस्थित होऊ शकतो. केलेला आहे. आजच्या आहे त्या प्रस्तावित व्यवस्थेला ते विरोध करतात का पाठिंबा देतात, हा सगळ्यांना उघड प्रश्न आहे. आणि म्हणून हे काहीतरी बाबासाहेब आंबेडकरांसारख्या जगप्रसिद्ध आणि एक ऐतिहासिक व्यक्तिमत्वाला, भारताच्या इतिहासामध्ये, जगाच्या इतिहासामध्ये जे ऐतिहासिक काम केलेल्या व्यक्तिमत्वाला, जगामध्ये ज्यांना मानलं जातं त्यांना अशा तऱ्हेने खोटं नाटं, पुरावा नसलेलं काहीतरी करून कार्यक्रम घेणं, यातला हेतू आम्हाला काही योग्य वाटत नाही. त्यामुळं बाबासाहेबांच्या विचाराशी विसंगत अशा तऱ्हेने जे काही मंडळी असतील त्यांनी कार्यक्रम घ्यावेत ना. त्यांच्याविषयी आमचं काय म्हणणं नाही, पण बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये असं म्हणून कार्यक्रम घेणं हे आम्हाला योग्य वाटत नाही आणि हे निषेधार्ह आहे. जनतेने विचार करावा काय करायचं त्याचं.